शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवरून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे। राऊत म्हणाले, भाजप जगातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष असूनही महाराष्ट्रात एका गृहमंत्री पदावरून राज्य सरकार लटकले आहे। बहुमत असूनही शपथविधी होत नाही। सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण घेतलं जात नाही। हे फक्त गृहमंत्री पदावरून थांबलेले नाही, तर भाजपचं अंतर्गत राजकारण यामध्ये आहे। गृह खाते मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग केला आहे। गृह खाते हे दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं खातं असल्याने देवेंद्र फडणवीसांनी ते नेहमी स्वतःकडे ठेवले, असंही त्यांनी म्हटलंय। यावेळी त्यांनी इशारा दिलाय की उद्यापर्यंत सरकार स्थापनेबाबत खुलासा झाला नाही तर आम्ही आमची पुस्तके उघडू। राऊतांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।